गुड मॉर्निंग स्टुडंट. मग आपलं जे काही चॅप्टर आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन हे स्टार्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये जो काही पॉईंट्स आहे आपला पुढचा ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. बघा आता आपल्या चॅप्टरचा जो काही अर्धा पार्ट होता कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस आणि अर्धा पार्ट आहे रेडिएशनचा. म्हणजेच काय की आपला आता जे काही चॅप्टर आहे, जे काही हाफ पार्ट रेडिएशनचा जो आहे तो आता स्टार्ट झालेला आहे. म्हणजे जे काही रेडिएशनचे जे काही पॉईंट्स आहेत ते आता आपले इथे स्टार्ट झालेले आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला जी काही हीट आहे, उष्णता आहे, ती एक प्रकारे रॅडियंट म्हणजे काय, रेडिएशन म्हणजे काय, बाहेर टाकणे एक प्रकारे. तर याचे बऱ्यापैकी सिमिलरच मिनिंग होतील की ॲब्सॉर्प्शन म्हणजे काय, परंतु ॲब्सॉर्प्शन म्हणजे शोषून घेणे, रिफ्लेक्शन आपलं झालेलं आहे 11th बऱ्यापैकी की एक प्रकारे परावर्तित होणे. त्याच्यानंतर ट्रान्समिशन म्हणजे काय, बघा आता ट्रान्समिशन म्हणजे काय की एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्समिट म्हणजे काय, एक प्रकारे जाणे त्याचं ऑफ हीट रेडिएशन. ओके, तर अशा पद्धतीने हा पॉईंट देखील खूप महत्त्वाचा आहे एक्झामच्या दृष्टीने. तर आता इथे आपल्या टेक्स्टबुकमध्ये खूप सारी डायरेक्टली तुम्हाला पूर्ण पॅराग्राफ हा दिलेला आहे पॉईंट, परंतु मी तुम्हाला पॉईंट वाईज देणार आहे. म्हणजेच काय की तुम्हाला पॉईंट वाईज काय राहतं तुमचं लक्षात राहील ते, आणि म्हणून पॉईंट वाईज तुम्हाला हा टॉपिक मी एक प्रकारे अंडरस्टँड करून देणार आहे. बघा आता फर्स्ट पॉईंट आपण घेऊ की फर्स्ट पॉईंटमध्ये हीट कॅन बी ट्रान्सफर्ड by conduction convection and radiation the first two modes of heat transfer require a material medium for transmission of heat, but radiation does not require material medium. आता बघा याच्यामध्ये एक्झाम्पल आहे heat transfer by the radiation mode म्हणजे काय, मार्ग, that we come across every day is the transfer of heat and light from the sun to the earth
and to us. बघा आता फर्स्ट पॉइंट मध्ये आपल्याला काय सांगितलं की हीट कॅन बी ट्रान्सफर, म्हणजेच काय की हीट जी काही आहे ती ट्रान्सफर होते की कुठल्या कुठल्या मार्गाद्वारे, कंडक्शन म्हणजे वहन करण्याची क्षमता, कन्व्हेक्शन, रेडिएशन, म्हणजेच काय तर द फर्स्ट टू मोड, परंतु जे काही फर्स्ट जे काही सुरुवातीचे आहेत ते दोन मोड यांना मात्र हीट जी काही ट्रान्सफर होणार आहे तर त्यांना मिळवण्यासाठी म्हणजे हीट ही मिळवण्यासाठी मात्र जी काही मटेरियल मीडियम आहे त्याची मात्र काय नसणार आहे बघा, इथे मात्र काय असणार आहे मटेरियल मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ हीट, म्हणजे काय की तिथे कुठल्या तरी पदार्थाची त्यांना गरज असणार आहे. त्याच्यानंतर मात्र नंतरचं जे काय आहे बघा, परंतु बट रेडिएशन डज नॉट रिक्वायर, परंतु बघा याच्यामध्ये जे काही रेडिएशन आहे रेडिएशनला मात्र मटेरियल मीडियमची गरज नाहीये. काय म्हटलंय त्यांनी बघा, इथे डज नॉट या शब्दाला महत्व आहे, तर डज नॉट रिक्वायर अ मटेरियल मीडियम. आता त्यांनी एक्झाम्पल काय दिलेले आहेत बघा, हीट ट्रान्सफर होते ओके by the radiation mode that we come across every day is the transfer of heat and light from the sun to the earth and to us. म्हणजे काय आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जी काही सूर्यापासून मिळणारी जी काही उष्णता असणार आहे ही काय असणार आहे एक प्रकार रेडिएशनचं एक्झाम्पल आहे की ज्याच्याने आपण ते हीट ही त्याच्यापासून आपल्याला उष्णताही मिळते सूर्यापासून आणि प्रकाश देखील मिळतो. तर हे काय असणार अतिशय उत्तम असं उदाहरण आहे. त्याच्यानंतर बघा आता पुढचा जो काही सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे तर सेकंड पॉइंट मध्ये रेडिएशनचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की रेडिएशन म्हणजे काय तर रेडिएशन मीन्स टू वन मोड म्हणजे काय मार्ग, मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट और किंवा अजून दुसरा त्याचा मीनिंग त्यांनी सांगितलं आहे की टू कंटिन्युअस इमिशन ऑफ एनर्जी फ्रॉम द सरफेस of any because of its thermal energy. मग आता ह्या दुसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलंय की रेडिएशनचा अर्थ त्यांनी सांगितलेला आहे की रेडिएशन म्हणजे की असा मार्ग की जो ट्रान्सफर म्हणजे हीट ही काय केली जाते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर केली जाते ऑफ एनर्जी फ्रॉम द सरफेस, म्हणजे जो काही सरफेसचा लेअर असणार आहे वरचा भाग त्याच्यामधून फ्रॉम द बिकॉज ऑफ इट्स थर्मल म्हणजेच काय उष्णता. बघा याचे बरेच असे सिमिलर मिनिंग असणार आहेत. मग आता बघा तिसरा पॉइंट काय असणार आहे तर तिसऱ्या पॉइंट मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की रेडियंट एनर्जी is in the form of electromagnetic waves. Radiation is therefore the fastest mode of transfer of heat बघा आता इथे तुम्हाला तिसऱ्या पॉइंट मध्ये काय म्हटलं आहे की रेडियंट जी काही एनर्जी आहे इज इन द फॉर्म ऑफ, तर
ही रॅडियंट हीट एनर्जी ती कशाच्या स्वरूपात अजून मिळू शकते तुम्हाला? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, बरोबर आहे. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपातही मिळू शकते. त्याच्यानंतर रॅडिएशन इज देअरफॉर की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सद्वारे सगळ्यात जलद गतीने म्हणजे काय खूप फास्टेस्ट मोड जो काही आहे हा ट्रान्सफर ऑफ हीटचा असणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हे 3 पॉईंट्स बघितले. बाकीचे जे काही उरलेले पॉईंट्स आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. नमस्कार.